आमच्या या श्रीमंत डॅडला मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून सांगायला फक्त काही मिनिटं लागली. तीच गोष्ट मी मोठा झाल्यावर इतर मोठ्या लोकांना समजावून सांगताना मला अडचण येऊ लागली. मोठी माणसं हुशार असतात, पण बहुतेक वेळा या कल्पनेतील सुबोधता त्यांच्या नजरेतून निसटते. त्यांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण मिळालेलं असतं. त्यांना बँकर्स, अकाउंटंट, रिअल इस्टेट एजंट्स अर्थात सल्लागार यांच्याकडून त्यांना माहिती आणि सल्ला मिळत असतो. या सगळ्यांनी सांगितलेलं विसरून जा, पाटी कोरी करा आणि मी जे काही सांगतो ते ऐका, हे सांगणंच अवघड असतं. या बुद्धिमान माणसांना असं वाटतं की अशा सोप्या गोष्टीकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो. श्रीमंत डॅडचा किस या संकल्पनेवर विश्वास होता. या किसचा अर्थ आहे कीप इट सिम्पल स्टुपिड. त्यांनी आमच्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची तत्त्वं सहज सोपी केली आणि त्यामुळेच आमचा आर्थिक पाया भक्कम झाला. तरी देखील गोंधळ का उडतो? एखादी गोष्ट सहज सोपी असेल तर त्याचा पचका का होतो? एखादी व्यक्ती एखादी मालमत्ता विकत घेतो, पण प्रत्यक्षात ते कर्जच कसं असतं? या प्रश्नांची उत्तरं मूलभूत शिक्षणातच सापडतील.